एक गेलो रे तू गौतम नावा डिक्लेअर झाली सगळ्या फाटल्यान येऊन रावपाचें एक करता स्टार्ट हा कर झाले आमचे चालू कर स्टार्ट तू जाले नमस्कार. आज आमका आनी एक रेव्होल्युशनरी गोवन पावर्ड बाय GSRP हाका आनी एक खुशयेचो दीस. आज आमी आमचे थर्ड लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स डिक्लेअर करतात. हे जे लिस्ट आसा थर्ड लिस्ट आसा ती आमची स्क्रिनींग कमिटीन अप्रूव्ह केल्ली आसा आनी आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटीन क्लियर केल्ली आसा ती आमी तुमच्या मुखार दवरता. तर हांव मागता आमच्या रेव्होल्युशनरी गोवन फाउंडर मनोज परब हांचे कडेन की तांच्यांनी हे लिस्ट डिक्लेअर करता. तुम्ही सगळे जाण आसतले आयज गोंयान परिस्थिती कितें चल्ल्या ती. एवरी सिंगल डे पॉलिटिकल लिडर्स जे गोंयचे आसा जेंका लोकांनी मतां मारून हाडलेले आज ते पार्ट्यो चेंज करीत आहा. आज जे एक्झिस्टिंग MLAs आसा मिनिस्टर्स आसा तांकां खबर ना ते खंयच्या पॉलिटिकल पार्टीन इलेक्शन कंटेस्ट करतले. आज ते इतले कन्फ्युज्ड आसा की आज एंटी पार्टी एक्टिविटीज तेंचे चालू जाल्ले आसा. एंटी गोवन एक्टिविटीज तर ते जेन्ना पासून येयला पॉलिटिक्सान तेन्नाच्यान ते करीत जाता. आयज गोंयांत जी गरज आसा ती म्हटल्यार एक स्टेबल गव्हर्नमेंटाची आनी एक रिजनल फोर्साची. आयचे गोंयांत जे रिजनल फोर्स आसले ते रिजनल फोर्स 3-3, 4-4 सिटां कंटेस्ट करून तेंच्यांनी एवरी टाइम सेटिंग केले. नॅशनल पार्टी वांगडा सेटिंग करून कॉम्प्रोमाइज करून गोंयची आमची आयडेंटिटी गोंयकारांचे आमचे रायट्स हे सगळे कॉम्प्रोमाइज करून तेंच्यांनी टायअप्स करून तेंच्यांनी सरकार फॉर्म केले. आता एकूच रेव्होल्युशनरी गोवन पावर्ड बाय GSRP एकूच पॉलिटिकल पार्टी आसा जी टोटल रिजनल आसा, टोटल गोंयची आसा जी खंयच्या पॉलिटिकल पार्टी वांगडा अजून मेरेन टायअप करूंक ना आनी ह्याय फुडें आमी खंयच्या नॅशनल पार्टी वांगडा टायअप करपाचे ना. हे जे नॅशनल पार्टीज आयज गोंयान येयला ते आयज हजारांनी करोड रुपया घेवन येयला आनी गोंयकारांक हांगा विकते घेवपाचे ट्राय करतात. लिडर्सांक तेंच्यांनी विकते घेतलेच कित्याक आमचे सो कॉल्ड जे लिडर्स असले पळय ते लिडर्स न्हू ते सदांच पयलीं पासून डीलर्स असले आनी ते जी तेंची डीलरशीप आसा जे गोंयचे डील करपाचे तेंचे जे काम आसा ते नेटान ते करीत आहा. सो हे जे पॉलिटिकल पार्टीज आयज गोंयान येवन गोंयकारांक कार्डां वाडटा, गोंयकारांक फेक प्रॉमिसीस करतात, प्रोटेस्टांची नौटंकी करता. स्पेशली आमचे जी बायलां आसा जी लेडीज आसा तेंची पावणी करता. त्या पॉलिटिकल पार्ट्यांक आमी इतलेंच सांगपाक सोदता, एक मेसेज दिवपाक सोदता की गोंयची बायलां गोंयची जी लेडीज आसा ह्युमन पॉवर जी आसा ती पॉवर पावणी करपाक न्हू, ती पॉवर ऑक्शन करपाक न्हू. तुम्ही अजून मेरेन तुमच्या स्टेटीन जी बायलो आसा तांकां तुम्ही अजून मेरेन एम्पावर केल्ले ना. तुम्ही गोंयान येवन आमकां विकते घेवपाचो तुम्ही प्रयत्न करचो न्हू. आयज रेव्होल्युशनरी गोवन एकूच अशी आसा जेंच्यांनी आपले 18 कॅन्डिडेट हेच्या पयलीं दिल्ले आसा. न्यू पॉलिटिकल पार्टी जाल्ले आसतना पासून जे कितलीशीं वर्सां डिकेड्स पॉलिटिक्स करता जेंच्यांनी गव्हर्नमेंट केले पॉलिटिक्स पयला ते आपलो कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक भियेता. पूण आमी नीव आसतना पासून आमी फर्स्ट 18
फ्रेश फेसीस, न्यू फेसीस लोकांक दिली, गोंयकारां फुड्यान दवरली. आणि आता आयज आमी आमची थर्ड लिस्ट आउट करता. आमकां खात्री आसा, आमकां गॅरंटी आसा की जे गोंयकार हे सगळ्या पॉलिटिकल पार्टीक आनी हे जे पॉलिटिक्साचे खतखते जाल्ले आसा, हे खतखते वाजेल्ले आसा, विटलेले आसा. आणि हे सगळे गोंयकार रावला एक न्यू ऑप्शन चूज करपाक. आणि ते ऑप्शन म्हणटा ते फक्त रेव्होल्युशनरी गोवन्सूच आसा हे आमकांय दिसता. कित्याक खंयचीच पॉलिटिकल पार्टी गोंयकार कोण तो डिफायन करिना, पूण गोंयकारांक सेव करपाचे गजाली करता. खंयचीच पॉलिटिकल पार्टी गोंयच्यो जमनी, गोंयचे जे लँड आसा ती गोंयकारांक लागून दवरपाक, फ्युचर जनरेशनाक लागून दवरपाक लागून पॉलिसी करिना, उलयना, पूण ते गोंय साल्वार करपाचे गजाली करता. जर गोंयांत गोंयकारूच उरले ना, गोंयची जमीनूच उरले ना, जाल्यार कोणाक म्हणून सेव करतले, कोणाचो इंटरेस्ट सेव करतले? जे मायग्रंट इन्फ्लक्स जाला तेंचो, की जे पॉलिटिकल पार्टीज भायल्यान येयला आनी गोंयांक एक एक्सपेरिमेंट लॅबोरेटरी कशी यूज करता तेंचो? हे चिंतपाची सगळ्या गोंयकारांनी गरज आसा. सो आमी आतां तुमच्या फुड्यान आमची थर्ड लिस्ट ऑफ जी कॅन्डिडेट आसा ती तुमच्या फुड्यान दवरता. आमचे पहिले नाव फ्रॉम कोर्तालीम कॉन्स्टिट्युएन्सी, मिस्टर तेओतोनियो इनासियो सांताना कोस्ता. नंबर 2, सावटेम कॉन्स्टिट्युएन्सी, मिस्टर विपिन विष्णु नाईक. नंबर 3, तालिगांव कॉन्स्टिट्युएन्सी, मिस्टर जोसेफ लिसियो रोंगन. नंबर 4, पोंडा कॉन्स्टिट्युएन्सी, मिस्टर सनीश महेश तिलवे. नंबर 5, सांगें कॉन्स्टिट्युएन्सी, मिस्टर सुनील बोंबी गांवकर. नंबर 6, म्हापसा कॉन्स्टिट्युएन्सी, मिस्टर रोहन शशिकांत साळगांवकर. नंबर 7, कुंभारजुवा कॉन्स्टिट्युएन्सी, मिस्टर छगन नारायण नाईक. आणि नंबर 8, मारगांव कॉन्स्टिट्युएन्सी, मिस्टर शशिराज नाईक शिरोडकर. सो ही आयची 8 नावां तुमच्या फुड्यान आमी दवरला. हे 8वी कॅन्डिडेट जे सिलेक्ट जाल्ले आसा हे डेमोक्रेटिक वेन एक प्रोसेस फॉलो करून सगळी स्क्रुटिनी करून सिलेक्ट जाल्ले आसा. हेचेर कसले क्रिमिनल बॅकग्राऊंड, क्रिमिनल केसीस, नाले कसले करप्शन चार्जीस, नाले कसले कॅरेक्टराचे, हे कसलेच तेंचेर ना. सो आमी लोकां फुड्यान तुमच्या फुड्यान क्लीन, नॉन करप्ट, नॉन क्रिमिनल, गुड कॅरेक्टर जे भुरगे गोंयांक लागून, गोंयकारांक लागून वावरत आसा, काम करीत आसा, लोकांच्या दारादारार वयता, लोकांचे प्रश्न अंडरस्टँड करता, इश्यूज अंडरस्टँड करता, आपल्या टिमीक वांगडा घेवन वयता आनी गोंयांक लागून कितें तरी तेंचे विजन आसा. अशे 8 कॅन्डिडेट आमी तुमच्या फुड्यान आयज दवरलेले आसा. आमी सगळ्या गोंयकारां कडेन मागता, हे जरी न्यू फेसीस असले तरी ह्या न्यू फेसीस जे आसा आमचे तुमचे गोंयांक लागून काम करपाक तयार आसा, सदांच रेडी आसा आनी हेच्याय पयलीं करताले. सो तांकां तुमी सगळ्यांनी तेंको दिवचो, तांकां सगळ्यांक तुमी स्ट्रॉंग करचे, सो दॅट आमचे 2022 सरकार जावन आमचे जे पोगो बील जेका लागून आमी फाटली 3 वर्सां झगडटा ते पोगो बील आमकां पास करपाक आनी गोंयकारांची सेवा करपाक आमकां चान्स मेळटलो. देव बरें करूं. एनी क्वेश्चन?